नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा वेबच्या आपल्या युट्यूब चॅनल वरती आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण भेटतोय. नवीन एक जाहिरात आलेली आहे. हाय कोर्ट ऑफ, बघा तुम्ही, बॉम्बेची आहे. ओके, इथे तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे हाय कोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे. ओके, तर नेमकं या पूर्ण इंग्लिशमध्ये ही ॲडव्हर्टाईज आहे, त्यामुळे मी तुम्हाला सर्व गोष्टी मराठीमध्ये बारकाईने सर्व क्लिअर करून देतो. ओके, घाबरायचं नाही. इंग्लिशला आता तुम्ही आतापर्यंत हँड व्हायला पाहिजे. ओके, द ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट, म्हणजे ते म्हणतात की जे पण कोणते इलिजिबल कॅन्डिडेट असतील त्यांच्याकडून ते ऑनलाईन ॲप्लिकेशन एक्सपेक्ट करत आहेत. ओके, आता नेमका क्रायटेरिया काय काय आहे, नेमकं जॉब प्रोफाईल काय आहे, पोस्ट कोणचे आहेत, हे सर्व आपण या ॲडव्हर्टाईजमध्ये पाहणारच आहोत. ओके, येस. काय म्हणतात मग त्याने, ॲडव्हर्टाइजमेंट फॉर प्रिपरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट एक लागल आणि वेटिंग लिस्ट एक लागल असं म्हणताय. ओके, ठीक आहे, फाईन. ओके, 2 वर्षासाठी त्यांची व्हॅलिडिटी असेल म्हणते, म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टवर आहे का ते आपण पाहू पुढे. ओके, फॉर द पोस्ट मेन्शन बिलो ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ हाय कोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला हे जॉबचं काम करायचं आहे. हाय कोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे आणि प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे. ओके, फाईन. तर सगळ्यात आवडती आपली क्लर्कच्या 129 व्हॅकन्सी आहेत, भरपूर छान पोस्ट आहेत. आणि त्यातल्या 129 पैकी 4% पोस्ट, म्हणजे 5 पोस्ट त्यांनी काय केल्यात, रिझर्व ठेवल्या आहेत. कोणासाठी? तर जे डिसेबिलिटीज मध्ये येतात त्यांच्यासाठी. राईट. कसं आपल्याला सर्वांना न्याय द्यायचा असतो त्यांना, त्याच्यामुळे हे सर्व गोष्टी ते करणं भाग आहे. तर 124 जणांची सिलेक्शन लिस्ट लागणार आहे, बरोबर आहे. 5 तर आपले डिसेबिलिटीजचे जे भाईबंधू असतील त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. आणि वेटिंग लिस्ट ही 31 लोकांची असेल. वेटिंग लिस्ट काय असते, तर सिलेक्शन लिस्ट मधील लोक, म्हणजेच आपले विद्यार्थी, हे जॉईन करत नाहीत काही वेळेला. त्यावेळेला मग ते, किंवा त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी अर्धवट गोष्टी असतात, मग त्यांना रिजेक्ट केलं जातं आणि वेटिंग लिस्ट मधल्या मुलांना पुढे प्राधान्य दिलं जातं. ओके, सर, पेमेंट काय मिळेल हे बघ की बेटा, स्क्रीनवरतीच आहे. 29,200 पासून ते 92,300 हा स्केल आहे, छान असा. ओके, आणि ते काय म्हणतात की अलाउन्स पण मिळतील, प्लस अलाउन्सेस ॲज पर द रूल्स. बॉम्बे हायकोर्ट आहे म्हणल्यास तुम्हाला मुंबईमध्ये राहण्यासाठी वगैरे बरेच अलाउन्स वगैरे मिळत असतात. ओके, फाईन. तर सर, ठीक आहे, सगळं समजलं आम्हाला. आता सर काय एक्झाम द्यायची आहे का, काय नेमकं काय सीन काय आहे? तर सीन आहे की स्क्रीनिंग टेस्ट तुमची होणार आहे, टायपिंग टेस्ट तुमची होणार आहे. ओके, आणि वायवा पण होणार आहे असं म्हणतात. की म्हणजे वायवा म्हणजे काय असतं, की एक भेट असते, समोरासमोर जाऊन एक तोंडी परीक्षा आपण म्हणत नाही का, तसं टाईप मध्ये. ओके, तर 3 गोष्टी आहेत आपल्याला याच्यामध्ये. एक तर आपली स्क्रीनिंग टेस्ट होईल, म्हणजे की आपण जशी तलाठी भरतीमध्ये दिली होती, इतर सर्व भरतीमध्ये दिली होती, तशीच एक स्क्रीनिंग टेस्ट आपल्याला होईल. त्यानंतर होईल जे इलिजिबल कॅन्डिडेट असतील त्यांची टायपिंग टेस्ट होईल, आणि त्यानंतर पुढे मग होईल ते तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी टेस्ट टाईप एक वायवा द्यायला लागेल. ओके, ते सर्व गोष्टीसाठी ते आपल्याला संपर्क करतील कधी, परीक्षा पास झाल्यास. ओके बेटा, पहिले तुला काम काय करायचंय, फॉर्म भरायचा आहे. आणि फॉर्म भरण्या अगोदर पूर्ण जाहिरात आहे ना, मी वाचून दाखवतो, समजून सांगतो, ऐकायचंय पूर्ण. ओके, येस. तर काय म्हणताय मग पुढे, ते सगळं अपॉइंटमेंट आणि शॉर्ट लिस्ट करायचं ते त्यांच्या सगळं हातात आहे म्हणतायत, आणि ते आपल्याला कळवतील वेबसाईट वरती किंवा स्वतः संपर्क करून पण कळवतील. पण आपण एकदा फॉर्म भरला ना, आपला लगेच आपण त्यांची कंटिन्यू वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल, ज्याच्यावरती आपण कंटिन्यू अशी अपडेट्स देत असतो छोट्या छोट्या गोष्टींचाही, तर ते तुम्हाला फॉलो करायचे आहे. ओके, तर बघा, तुम्हाला एलिजिबिलिटी काय आहे. हो सर, मला हा फॉर्म भरायचा आहे, एलिजिबिलिटी काय आहे, एज लिमिट काय आहे, सगळं पाहून घ्या. आता बघा, सर्वप्रथम तुम्ही आता बघा एज लिमिट काय आहे नेमकी. ओके, तर जनरल साठी काय आहे, कमी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष. ओके, जास्तीत जास्त 38 वर्ष, हे खूप छान अशी एज लिमिट त्यांनी दिलेली आहे. राईट. आणि SC साठी आणि ST साठी आणि OBC साठी, किंवा आणखी स्पेशल बॅकवर्ड क्लासेस जे असतील,
ओके, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांना स्पेशल बॅकवर्ड म्हणून जर दिलं असेल तर त्यांच्यासाठी 18 वर्षापासून ते 43 वर्षापर्यंत आपल्याला ही एक्झाम देता येईल. ओपनचे असाल तर 18 ते 38. ओके. आणि इतर कोणत्याही मागासवर्गात असाल तर 18 ते 43, राईट. आणि जर तुम्ही हायकोर्ट किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल, ओके, तर मग तर नो एज लिमिट आहे तुम्हाला. 18 वर्षापासून ते पुढे एज लिमिटच नाही आहे. कधी? जर तुम्ही हायकोर्ट किंवा गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असाल ऑलरेडी. ओके, फाईन. थँक्यू म्हणायचं. राईट. क्वालिफिकेशन काय लागणार आहे? तर काय म्हणताय, एक हे बघा, क्लर्क पोस्ट साठी जास्त काही मागत नाही ते. मी तुम्हाला हे वाचून दाखवण्या अगोदरच माझं असं सांगतो की तुम्हाला एक डिग्री लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची टायपिंग झालेली लागते. मला वाटतं या दोन गोष्टी सोडून तिसरी गोष्ट कोणी विचारत नाही. तरी आपण पाहू नेमकं काय म्हणताय. हे बघा, मस्ट पजेस युनिव्हर्सिटी डिग्री ऑफ एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. झालं, डिग्री आहे का बेटा? आहे सर. ग्रेट. नेक्स्ट बघू आपण काय म्हणते. ओके. टायपिंग. कम्प्युटर टायपिंग पाहिजे बेटा. ओके. कम्प्युटर टायपिंग बेसिस कोर्स हे आहे ना? येस. किंवा ITI इन इंग्लिश टायपिंग असं पण चालेल. ओके. कम्प्युटर टायपिंग पाहिजे किंवा ITI पाहिजे, राईट. कम्प्युटर टायपिंग कोणची? आता इथं तर त्यांनी दिले की ITI इन इंग्लिश 40 दिलाय. आणि आपल्याला कम्प्युटर टायपिंग कोर्समध्ये नेमका कोणचा पाहिजे ते दिलं नाही. त्याच्यामुळं आय वुड प्रेफर की इंग्लिश 40 आणि मराठी 30 तुमचं पाहिजे असं. ओके. येस. कम्प्युटर सर्टिफिकेट अबाउट प्रोफिशियन्सी इन ऑपरेशन ऑफ वर्ड. अरे याचा काय मिनिंग आहे? अरे भाऊ, MSc ID पाहिजे, जास्त काही नाही. हे बघा, हे आपले पोरं इथं घाबरताय, एवढं काय काय दिलंय सर, नेमकं काय पाहिजे याच्यामध्ये? प्रोफिशियन्सी पाहिजे म्हणजे काय पाहिजे? काहीच नाही पाहिजे, MSc ID पाहिजे बस. तीन गोष्टी त्यांनी मागितलेल्या आहेत. एक तुमची डिग्री पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पाहिजे टायपिंग सर्टिफिकेट आणि तिसरं म्हणजे पाहिजे तुम्हाला MSc ID. राईट. ग्रेट. बाकी काय म्हणले बघा तुम्ही, हे खाली जर इतकं दिलेले आहेत, लाईक की तुमचं CDAC झालं असेल किंवा यावरच्या कोणत्याही संस्थेतून काही एखादा काही कोर्स झाले असेल. हे बघा, तुम्हाला इथे MSc ID पण त्यांनी दिलेलं आहे बघा. या सर्वांपैकीच A पासून ते इकडे L पर्यंत. ओके. तुम्हाला एवढं सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यापैकी जर तुमचं काहीही झालं असेल ना, हे बघा, तुम्हाला एक येल्लो मार्किंग मध्ये दाखवतो की यापैकी जर तुमचं काहीही झालेलं असेल, आता बघा, MSc ID ला तर मी विशेष याला हे केलेलंच आहे. येस. तर यापैकी पण ज्यांचं MSc ID नसून इतर आहे, CDAC झालंय, इतर कोणचंही झालंय, त्यांना पण हे देण्यासाठी इलिजिबल समजलं जाईल. ओके. येस. तर आपल्याला बघितलं आपण तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, एलिजिबिलिटी काय काय आहे ते. येस, राईट. पहिले समजले तुम्हाला, डिग्री पाहिजे, त्याच्यानंतर पाहिजे तुमचं टायपिंग सर्टिफिकेट, इंग्लिश टायपिंग. ओके. आणि त्याच्यानंतर जर काय पाहिजे तर ते पाहिजे आपल्याला MSc ID. येस, दॅट्स इट. नेक्स्ट बघू मग आपण. तुमच्यावर जर क्रिमिनल कंप्लेंट असेल, ओके, आणि तुम्ही जर कन्व्हिक्टेड बाय क्रिमिनल कोर्ट, हे बघा, ह्या गोष्टी वाचून घ्या. तर या केसेसमध्ये तुम्हाला आहे ना ही एक्झाम देता येणार नाही असं ते सांगत आहेत. एक्झाम देता येणार नाही म्हणजे की तुम्हाला ते अपॉइंटमेंटच देणार नाहीत जर ज्यांना एकपेक्षा जास्त पती किंवा पत्नी आहेत, म्हणजे अशा अनइथिकल इमॉरल गोष्टी जर असतील तर ते. ओके. किंवा ते एखाद्या दुसरीकडेच कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहेत ऑलरेडी, तर तशा लोकांना पण ते अपॉइंटमेंट देणार नाहीत. अशा गोष्टी ते सांगितलेल्या आहेत, वाचून घ्यायचं आहे. ओके. तर सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली ऍडिशनल. हे बघा, जाहिरात वाचण्याचा हाच फायदा असतो. ओके. ऍडिशनल एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी दिलाय की ॲडेक्वेट नॉलेज ऑफ मराठी. राईट. म्हणजे तुम्हाला मराठी पुरेशी बोलता आली पाहिजे. ओके. आणि मस्ट हॅव नॉलेज ऑफ ऑपरेटिंग द व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. ओके. तर हे एक त्याने एक्स्ट्रा गोष्ट सांगितले. पण या गोष्टीला घाबरून जायचं नाही, अनुभव नसला तरी तो येत असतो आणि अनुभव आहे असं सांगायचं असतं. ओके. येस.
तर सर्वात महत्वाची गोष्ट ते इथं आली की सर फीस किती आहे. यस यस, मी फॉर्म भरायचा सर, मला फीस किती आहे जरा थोडस सांगा. हे बघ बेटा, इथं लिहिलेलं आहे रजिस्ट्रेशन फीस 100 रुपये त्यांनी सांगितलेली आहे. ते पण कशी भरायची आपल्याला, ऑनलाईन मोडमध्ये भरायची आहे. आणि ती फीस रिफंड होणार नाहीये असं पण सांगितलेलं आहे. यस, गॉट इट, गुड. आणि मग काय म्हणताय, रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला 100 रुपये फीस भरायची आहे. आणि परत काय म्हणते, ऑनलाईन ऍप्लिकेशन विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर द ऍडव्हर्टाइज पोस्ट अँड ऑनलाईन पेमेंट इज मेड टुवर्ड रजिस्ट्रेशन फीस. जर तुम्ही रजिस्ट्रेशन फीस भरली नाही तर तुमचा पुढचा फॉर्म भरता तुम्हाला येणार नाही. येस, हो सर, लॉजिकल गोष्ट आहे, समजू शकतो. येस. आता सी पॉइंट बघा काय म्हणतोय, की आफ्टर पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ बॉम्बे हायकोर्ट ओनली शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट शॉल पे अ सम ऑफ 400 टुवर्ड्स एक्झामिनेशन फीस. आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्या रजिस्ट्रेशन मधून जे कोणी शॉर्ट लिस्टेड होतील त्यांच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार त्यांनाच पुढे एक्झामिनेशन फीस भरायची आहे आणि मग एक्झाम द्यायची आहे. कळलं का तुम्हाला? खूप छान असं बॉम्बे हायकोर्टने एक नियोजन लावलेलं आहे की सर्वांचे पैसे वेस्ट नाही जाणार. जे लोक एलिजिबल नसतीलच त्यांना फक्त 100 रुपयामध्येच त्यांचं भागणार आहे. आणि मग पुढं 400 रुपये भरायचे जे जे कोण एलिजिबल याच्यामध्ये राहतील त्यांच्यासाठी. ओके, तर प्रोसेस काय आहे ते बघू आपण, नेमकं काय म्हणतंय की कॅन्डिडेट रिक्वायर्ड रजिस्ट्रेशन फी 100 रुपये थ्रू काय म्हणतंय SBI कलेक्ट ऑनलाईन फॉर्म मध्येही तुम्हाला भरायची आहे. जर तुम्हाला येत नसेल तर कॅफेवाला नक्की भरून देईल तुम्हाला. ओके, पण आता आपलं वय एवढं झालंय, आपण कंटिन्यू परीक्षा देत आहोत, तर मला असं वाटतं की आपण आपले सर्व फॉर्म स्वतः भरले पाहिजे. आपल्याला तेवढं नॉलेज आता आलेलं असेल असं मी गृहीत धरतो. ओके, जर तुमचं पेमेंट सक्सेस झालं तरच तुमचं रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट होईल असं म्हणत आहे. ओके, येस, या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. बघू आपण काय म्हणतो. सबमिट करताना काय करायचं म्हणतं, सर्वात महत्वाची गोष्ट पाहता यांनी दिली, ही आहे त्यांची वेबसाईट bombay.high.court.nic.in. तुमच्या स्क्रीनवरती आहे. ओके, कुठेतरी लिहून घ्या किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी या लिंक्स टाकलेल्या आहेत, ही PDF पण टाकलेली आहे, तुम्ही जाऊन परत एकदा ती बघायची. ओके, हे सगळं हायलाइट करून दिलेली PDF मी तिथे टाकून देतो व्हिडिओ कम्प्लीट झाल्यानंतर. राईट, येस. तर काय म्हणते, या वेबसाईटवरती जायचंय, त्याच्यानंतर मग तुम्हाला तिथे बघायचंय 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी सांगितलं विदिन 15 days. ओके, शॉल सबमिट ऍप्लिकेशन ओनली द प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट थ्रू द हायकोर्ट वेबसाईट. या वेबसाईटवरती, हायकोर्टाच्या वेबसाईटवरती, आत्ताच मी वाचून दाखवलं वेबसाईटचं नेम. ओके, त्यावरती तुम्हाला व्यवस्थित असं फॉर्म भरायचा आहे. राईट, काय म्हणते की ही तुमची, येस, अप्लाय कधी करू शकता तुम्ही, 22 जानेवारी पासून ते 5 फेब्रुवारी पर्यंतच तुम्हाला याची ऍडव्हर्टाईज तुम्हाला भरता येते. ओके, लास्ट डेट तुमची 5 फेब्रुवारी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. खूप महत्वाची गोष्ट आहे ही. ओके, की लास्ट डेटच माहित नसते मुलांना. राईट, तर बाबांनो लक्ष द्या की हे तुम्ही एकदम असं प्रॉपर लक्षात करून घ्या की 5 तारीख ही लास्ट आहे. राईट, येस. ओके, हा, 22 तारखेपासून सुरू झाले जानेवारीच्या, आणि सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल असं त्यांनी सांगितले 22 जानेवारी पासून. आणि इव्हिनिंगला 5 वाजता बंद होईल वेबसाईट. ओके, 5 फेब्रुवारीला ही वेबसाईट बंद होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. येस, नेक्स्ट गोष्ट बघू आपण काय म्हणतंय, की तुम्हाला वेळोवेळी जाऊन ह्या bombay.high.court.nic.in या वेबसाईट वरती जाऊन चेक करायचं आहे सर्व गोष्टी. येस, आणि मग जाऊन रिक्रुटमेंट या टॅब वरती जायचंय तुम्हाला. ओके, आणि तिथे जाऊन मग क्लर्क रिक्रुटमेंट यावरती क्लिक करून अप्लाय ऑनलाईन असं करायचं आहे. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला फीस भरायची आहे. आणि मग तुम्हाला एक SB रेफरन्स नंबर भेटेल, तो घ्यायचा आहे. येस, यांनी पूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग ते की तिथं आय एग्री करायचंय परत फॉर्म भरून, आणि त्याच्यानंतर मग तो प्रिंट करायचा आहे आणि तो आपल्याजवळ ठेवायचा आहे. ओके, रजिस्ट्रेशन ID आणि डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला ते सगळ्या गोष्टी करता येईल असं ते सांगितलं. टेक्निकल गोष्टी आहेत, तुम्हाला फॉर्म भरता येत असेल तर तुम्हाला माहीत असतील, भरता येत नसतील तर स्वतः ट्राय ट्राय करा. आणि जर तरी पण इच्छा नसेल ट्राय करायची तर
कॅफेमध्ये फॉर्म भरून घ्या. ओके, राईट. गाईडलाईन्स काय काय दिल्यात बघा. आता सर्वात महत्वाची गोष्ट, सिलेबस काय आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे ही बेटा. सिलेबस. ओके. तर पहिलं होणार आहे तुमचं स्क्रीनिंग टेस्ट, त्याचे 90 मार्काचं स्क्रीनिंग टेस्ट आहे ते. ओके. तर ते आहे 1 तासाचं. राईट. आणि पासिंग मार्क तुमचे आहेत 45 मार्क्स. म्हणजे की इलिजिबल होणार तुम्ही, त्याच्या पुढे मेरिट लिस्ट लागणार. मग 45च्या खालच्या लोकांचं तर पेपर पण चेक होणार नाही, ते तर आउट ऑफ हे होतील, रेस होतील. ओके. ऑब्जेक्टिव्ह असतील आणि MCQ असतील. ओके. कोणते सब्जेक्ट आहेत बघा आता. सब्जेक्ट महत्वाचे आहेत. हेच सब्जेक्ट तुम्हाला सर्व एक्झाम मध्ये असतात. राईट. येस. पहिला सब्जेक्ट आहे बघा मराठी. मराठी किती आहे? 10 मार्काला. येस. दुसरा सब्जेक्ट आहे इंग्लिश. तो किती मार्काला आहे? 20 मार्काला. ग्रेट. इंग्लिश त्यांनी 20 मार्क दिले, कारण की ते बॉम्बे हायकोर्ट आहे, तिथलं काम सगळं इंग्लिशमध्ये चालतं, त्याच्यामुळे ते ते इंग्लिशला तुम्हाला जास्त वेटेज दिले. जनरल नॉलेज तुमचं असेल 10 मार्काचं. जनरल इंटेलिजन्स असेल आपलं रिजनिंग टाईपचं, 20 मार्कासाठी आहे. ओके. अरिथमेटिक म्हणजे आपले गणित आले याच्यामध्ये 20 मार्काचे. आणि परत कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला, कारण की मोस्ट ऑफ द टेक्निकल गोष्टीच विचारणार तुम्हाला याच्यामध्ये. तुमची जॉब प्रोफाईल त्या वेने आहे, त्यामुळे तुम्हाला ते कम्प्युटर नॉलेज पण विचारणारच झाले. ओके. येस. नेक्स्ट गोष्ट आपण पाहू मग काय म्हणतात ते, टायपिंग टेस्ट. ओके. आता सिलेबस सर्वांनी बघितला, याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा तुम्ही. राईट. हा. आत्ता मारा स्क्रीनशॉट. मारला? ओके, डन. चलो नेक्स्ट आपण पाहू टायपिंग टेस्ट. तर टायपिंग टेस्ट तुमची होणार असेल त्याच्यामध्ये, आणि ते असते 10 मार्काची. ओके. 10 मिनिटासाठी तुम्हाला ती टेस्ट द्यायची आहे. ओके. आणि 400 वर्ड तुम्हाला टाईप करायचे. इफ कॅन्डिडेट फेल्स इन टायपिंग टेस्ट, त्याच्यानंतर मग जर टायपिंग टेस्टमध्ये फेल झाला तर त्याला कुठल्याही टाईपचं एंटरटेनमेंट केलं जाणार नाही, तो या रेसमधून बाद होईल. रेस म्हणजे की आपली जी कॉम्पिटिशन आहे इतर विद्यार्थ्यांसोबत, 129 पोस्टसाठी आपण फॉर्म भरतोय ना. येस. तर थर्ड स्टेज आली वायवा ओस म्हणून. तर मिनिमम पासिंग मार्क 16 असतील, आणि ते काय असतं ते पुढे ते सांगतीलच आपल्याला. ओके, राईट. तर टोटल मार्क्स आपल्याला किती झाले मग? हे 90 मार्क, हे 20 मार्क, हे 40 मार्क. 40 मार्कापैकी आपल्याला 16 मार्क घ्यायचेत. इथं 20 पैकी 10 घ्यायचेत. म्हणजे मिनिमम पासिंग बरं का. हे तुम्ही पुढच्या स्टेजला जाल यासाठी. तर 150 मार्काची एक्झाम आहे. हे 90 आणि हे 60 असे मिळून 150 मार्क होतील. ओके. आणि त्या 150 मार्कानुसार मग तुम्हाला मेरिट लिस्ट लागेल. राईट. आता सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की मराठीमध्ये काय सिलेबस मग. तर मराठीमध्ये बघून घे बेटा, महत्वाचं आहे. जर तू ही एक्झाम देतोय ना, तर तुझ्यासाठी हे सगळं ऐकणं महत्वाचं आहे. थोडेसे 5-10 मिनिटं इकडे तिकडे रील बघण्यापेक्षा आहे ना, एकदा थोडे नवीन माहिती काहीतरी ऐकलं तर चांगलंच असतं आयुष्यामध्ये. कुठं ना कुठं ज्ञान हे कामाला येतच. कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड, म्हणजे आपले जे वाक्याचे जे बनवायचे जे असतात ना गोष्टी सगळ्या आपल्या मराठी ग्रामरमध्ये, आपले टाइप्स ऑफ सेंटेन्स असतात, परत आपले जे व्होकॅबलरी असतं, हे सगळ्या गोष्टी ते याच्यामध्ये येणार आहेत. राईट. तर ते किती आहेत? 10 प्रश्न आहेत 10 मार्काला. ओके. बघून घे बेटा, ऐकून घे. इंग्लिश आहे, स्पेलिंग असणारे, त्यात ग्रामर असणारे, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स, हा सेम जसं त्यांनी मराठीसाठी सिलेबस दिलाय सेम तसाच. इंग्लिशमध्ये फक्त स्पेलिंग वगैरे ऍड झाले, आणि 20 प्रश्न असणार आहेत, आणि ते 20 मार्कासाठी असणार आहेत. तर अगोदर झालेले बॉम्बे हायकोर्टाचे PYQ मी तुम्हाला टाकतो, आणि मी सांगतो आय वुड प्रेफर की तुम्ही अगोदर PYQ रीड करा, तुम्ही जर याचा अभ्यास करणार असाल तर. आणि त्यानंतरच मग अभ्यासाला सुरुवात करा की नेमकं कोणत्या टाईपचे प्रश्न येतात. ओके. जनरल नॉलेज. क्वेश्चन ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स वर्क ऑफ इमिनंट पर्सन इन व्हेरियस फील्ड. ओके. तर बघा, यात दिलेल्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. यांनी काय म्हणलंय की वर्क्स ऑफ इमिनंट पर्सन इन व्हेरियस फील्ड अँड ऑन हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ इंडिया. बघा, जिओग्राफी दिले, हिस्ट्री दिले, परत करंट अफेअर्स दिले त्यांनी त्याच्यामध्ये, आणि डेली घडणाऱ्या घडामोडी पण दिल्यात, आणि स्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र. ग्रेट.
याच्यावरती 10 प्रश्न असतील 10 मार्कासाठी. तर यासाठी पण मी तुम्हाला सांगेल की PYQ वाचायचे आणि त्या अकॉर्डिंगली अभ्यास करायचा. जनरल इंटेलिजन्स काय आहे सर? हे बघ काय आहे बेटा, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड याच्यावरती आपल्याला प्रश्न याच्यामध्ये येणार आहेत. 20 प्रश्न येतील 20 मार्कासाठी, राईट. अरिथमेटिक याच्यामध्ये काय येणार आहे? ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल. ग्रेट यार, छानच दिलं सिलेबस त्यांनी. ऍव्हरेज पर्सेंटेज आहे आणि डेसिमल फ्रॅक्शन, या सर्व गोष्टी 20 प्रश्न 20 मार्काला, राईट. कम्प्युटरमध्ये काय? कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन. कम्प्युटरची तर एक PDF आपण डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे, ती सर्वांनी पाहून घ्या. त्याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही. येस. तर काय म्हणते, द इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन कम्प्युटर. बघा, मी म्हणलं ना तुम्हाला की टायपिंग झाले, पण नेमकी कोणची टायपिंग लागते? तर इंग्लिश टायपिंग लागते तुम्हाला. आणि हे सगळं द ब्युटी ऑफ रिडिंग दिस ऍडव्हर्टाइजमेंट, की त्यामध्ये सर्व माहिती दिलेली असते. ओके. एखाद्या एक्झाम बद्दल आपल्याला डाऊट असेल ना, सरळ सरळ ते एक्झामचं नोटिफिकेशन काढायचं आणि रीड करायचं. ओके. ऑफिशियल वेबसाईटवरतीच ते आपल्याला सिलेक्शनच्या बाबतीत सर्व माहिती देतील. ओके. असं त्यांनी इथं टाकलंय. आणि द हॉल तिकीट अँड ॲडमिट कार्ड विल बी मेड अवेलेबल ऑन ऑफिशियल वेबसाईटच. तुम्हाला याबद्दल स्वतः पर्सनल मेसेज वगैरे काहीच येणार नाही. तुम्ही स्वतः जाऊन वेबसाईट वेळोवेळी चेक करायची आहे. आणि इतकं करणं होत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आजच जॉईन व्हा. त्याच्यावरती आपण कंटिन्यू असे सर्व अपडेट्स देत असतो. चालू घडामोडी 2025 या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. ओके. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देतो. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्स पण आहेत, आणि एक आपण डेली एक फ्री टेस्ट आपण घेत असतो. ते पण मी तुम्हाला फ्री टेस्ट कशा सोडवायच्या ते पण हे व्हिडिओच्या एंड पर्यंत सांगतो मी तुम्हाला. ओके. सध्या आपण जी ॲडव्हर्टाईज रीड करत आहोत तेच रीड करू, म्हणजे की आपण कसं विषयापासून दूर जाणार नाही, भरकटणार नाही. ओके. तर बघा, इथं आता सांगितले त्यांनी डॉक्युमेंट्स. हे बघ बेटा, महत्वाचं आहे, तू व्हिडिओ स्किप करूच नकोस, तुला डॉक्युमेंट पण तितकेच महत्वाचे आहेत. 10वीचं तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट लागल किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागल. कशासाठी लागतं? अरे तुझं जन्म प्रूफ बघायचं त्यांना. ओके, मग चालेल की सर, देतो की, हा चालेल मग. येस. मार्कशीट अँड पासिंग सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन. बेटा, फॉर्म भरताना जर तू MA झालंय म्हणून सांगितलंय, तर तुला सर्व मार्कशीट सगळं द्यायला लागेल. ओके. जसं की हे बघा, 10वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, लॉ ग्रॅज्युएशन, काही पण तुम्ही जे पण काही टाकलंय ना तिथे फॉर्म भरताना, त्या सर्व तुम्हाला मार्कशीट घेऊन जायच्या आहेत. ओके. आणि महत्वाची गोष्ट बघा, मार्कशीट ऑफ सम बोर्ड युनिव्हर्सिटीज आर गिवन इन द फॉर्म ऑफ ग्रेड CGPA आणि SGPA. हे बघा फॉर्म, हे खूप महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या जर मार्कशीट CGPA SGPA असतील तर तुम्ही काय करायचं, त्यांना मार्कशीट मार्क वाईज त्या करायच्यात आणि पर्सेंटेज वाईज त्यांना कन्वर्ट करून घ्यायचं आहे. हे खूप महत्वाची गोष्ट आहे मित्र हो. ओके. तर ही गोष्ट आपल्याला कळाली नसती हे जर जाहिरात वाचली नसती तर. येस. तर CGPA असेल तर तुम्हाला त्यांना पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे आणि तसा फॉर्म भरायचा आहे. ओके. येस. सर्टिफिकेट इश्यूड बाय, हे बघा, GCC और GCC-TBC ह्यांचं जे MS टायपिंगचं सर्टिफिकेट असेल, कोणचं टायपिंग? ओनली इंग्लिश 40 लागेल तुम्हाला, राईट. येस. हा. सर्टिफिकेट ऑफ कम्प्युटर प्रोफिशियन्सी, हे बघा, MSCIT ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठी हे लागणार आहे. विदाऊट MSCIT फॉर्म भरता येणार नाही. तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट पण लागणार आहे. ओके. येस. कास्ट सर्टिफिकेट. येस. जे लोक एखाद्या ह्याचा आरक्षणाचा फायदा घेत असतील तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल. नॉन क्रिमी लेअर पण लागेल. ओके. येस. कॅरेक्टर सर्टिफिकेट पण लागेल असं ते सांगत आहेत. ते करतात विद्यार्थी अरेंज. ओके. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट गव्हर्नमेंट ऑफिसेस वेअर, हा, जे कोणी ऑलरेडी काम करत असतील तर त्यांच्या ऑफिसमधून नो ऑब्जेक्शन घ्यायला लागेल. ओके. आता मॅरिड ताईंसाठी आपल्या काय सांगितलंय, इन केस ऑफ मॅरिड फिमेल कॅन्डिडेट इफ शी हॅज चेंज हर नेम आफ्टर मॅरेज, डॉक्युमेंट रिगार्डिंग चेंज ऑफ हर नेम. म्हणजे काय म्हणतंय, आपल्या जे ताई असतात त्यांचं लग्नानंतर नाव बदललं जातं, तर ते चेंज ऑफ नेमचे एक डॉक्युमेंट असतं, ते पण त्यांना लागेल असं सांगितलेलं आहे. येस.
आता कसं आहे, स्ट्रिक्ट असते कसं आहे, हायकोर्टची ही ऍडव्हर्टाईज आहे, हे काही इझी नाही. आणि इथं जर समजा त्यांनी 2 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर जरी देत असतील, तरी पण मी तुम्हाला सांगतो की हायकोर्ट इज हायकोर्ट. तुम्ही तिथं जाल, तिथं तुमच्या ओळखी होत्याल, तुमची तिथंच लाईफ सेट होईल. ओके. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरायचा आहे. ओके, इन्स्ट्रक्शन्स आहेत ते तुम्ही रीड करून घ्यायचेत, इतके काही महत्वाचे नसतील असं मला वाटतं. किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि रीड करायचे, एवढं काय नाही. कॅन्डिडेटसाठी नॉर्मल इन्स्ट्रक्शन्स असे असतात. ओके. तर यांनी बघा इथं सांगितलं की तुम्ही वेळोवेळी तुम्ही वेबसाईटला भेट द्यायची आहे. द कॅन्डिडेट्स मस्ट फ्रिक्वेंटली विजिट द ऑफिशियल वेबसाईट टू नो द अपडेट्स विथ रिगार्ड टू द सिलेक्शन प्रोसेस. येस, गॉट इट. येस, वेटिंग लिस्ट वगैरे लागेल, हे सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्यात. ही 14 जानेवारीला आलेली ही जाहिरात आहे. आणि कोणाच्या ऑर्डरनं आलेली आहे बघा, रजिस्ट्रार जनरल ऑफ हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे. येस, या ठिकाणी तुमची जॉब लोकेशन आहे. सॉरी. ओके. येस. तर आपण काय केलं, चिरफाड केलेलं आहे पूर्ण या ऍडव्हर्टाईजचं. आपण सर्व गोष्टी इन डिटेल पाहिलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. मी परत एकदा बघा सांगतो तुम्हाला, सिलेबस आपला आहे असा, स्क्रीनवरती आहे. हा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके. हा मराठी, हे टायपिंग टेस्ट, आणि परत मराठी वगैरे मध्ये काय आहे ते पुढं आपण इथं दिलेलं आहे, हे पाहून घ्या तुम्ही. ओके. स्टॉप करायचंय आणि मग याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. तुम्हाला हे अशीच मार्क केलेली PDF जर हवी असेल, तर मी हे टेलिग्रामला आपल्या टाकत आहे. ओके. येस. तर मी तुम्हाला आता जसं मी प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल म्हणलं होतं की आपल्या टेस्ट कशा सोडवायच्या नेमक्या. ओके. तर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय आता आपल्या नेमक्या टेस्ट कशा सोडवायच्या ते. तर आपण इथे स्पर्धा वेब म्हणून सर्च करायचं आहे, स्पर्धा वेब. ओके. त्यानंतर मग आपली पहिलीच वेबसाईट येईल, त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग हे होम पेज येईल. ओके. तर इथं तुम्हाला आपली टेलिग्रामची लिंक मिळेल, हे बघा स्क्रीनवरती आहे तुमच्या, राईट. इथे यूट्यूबची लिंक आहे. यूट्यूबवरती आपण वेळोवेळी असे पूर्ण डिटेल्ड ॲडव्हर्टाइजमेंट डिस्कस करत असतो. आणि हे सर्व मार्गदर्शन आपल्याला यूट्यूबवरती फ्री मिळतं. सर्व PDF, सर्व गोष्टी आपल्याला या टेलिग्रामवरती मिळतात. ज्यांनी कोणी इन्स्टावर रील्स बघत असतील, तर इतर वेळ वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही आपल्या चांगल्या अशा रील्स इथे पाहू शकता. चांगली माहिती आपण इन्स्टावरती टाकतोय. व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्यांना कोणाला टेलिग्राम पाहणं होत नाही ते आपल्या डायरेक्टली व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतात. ओके. तर राहिली गोष्ट तुम्हाला ह्या वेबसाईटवर आणण्याची, तर ह्या वेबसाईटवर आणण्याचा एकच हेतू आहे की तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज कशा सोडवायच्या ते सांगतोय. ओके. स्पर्धा वेब. स्पर्धा परीक्षा, आपण स्पर्धा परीक्षा करतो ना, म्हणून स्पर्धा वेब. ऑनलाईन आपण बघतोय, टेस्ट देतोय, म्हणजे वेब. ओके. आपली वेबसाईट आहे म्हणून स्पर्धा वेब अशा नावानं सर्च करायचंय. स्पर्धावेब.com पहिलीच वेबसाईट आलेली, ओपन करायचे. होम पेजवर गेल्यानंतर पहिलं तुम्ही हे सर्व गोष्टी जॉईन करून घ्या. त्यानंतर इथे टेस्ट सिरीज म्हणून ऑप्शन आहे, तिथे जायचंय तुम्ही. आणि मग तुम्हाला भरमसाठ अशा मोर दॅन 100पेक्षा जास्त, म्हणजे मी तर सांगतो की 250-300 टेस्ट आपण फ्री टाकलेले आहेत. तर तुम्ही इतर कुठेही पेड टेस्ट घेण्यापेक्षा इथं तुम्ही फ्री टेस्ट सोडवू शकता. हे बघा, 23 जानेवारीला टाकलेली आहे आपण, विज्ञानची टेस्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. 20 जानेवारी, 18 जानेवारी, म्हणजे एक दिवस आड अशा आपण कधी कधी एका दिवसाला 2 असं पण आपण टेस्ट टाकतो बघा. भूगोल आहे, मराठी आहे, चालू घडामोडी, सर्व काही, गणित बुद्धिमत्तापासून सर्व बघा. आता मुंबईची एक्झाम झाली, त्यासाठी पण आपण स्पेशल मुंबई GK ची टेस्ट घेतल्या होत्या. इतिहास, हिस्ट्री टेस्ट, सर्व टेस्ट तुम्ही सोडवायचा आहे. रील बघण्यापेक्षा तुम्ही वेबसाईटवर जाऊन पूर्ण आपला दिवस, जेव्हा पण आपण टाइमपास करू, तुम्ही या वेबसाईटवरतीच असले पाहिजे. भूगोल क्लिक केलं तर तुम्हाला सर्व भूगोलाच्या टेस्ट इथे देतील. नेक्स्ट पेज केलं की आणखी भूगोलाच्या टेस्ट दिसतील तुम्हाला, राईट. येस. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व या टेस्ट सर्व विषयाचे आहेत बघा. राज्यशास्त्र म्हणलं तर राज्यशास्त्र तुम्हाला लगेच इथे टेस्ट येऊन जातील. येस, ग्रेट. समजलं. अशा प्रकारे तुम्हाला टेस्ट सोडवायच्या आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि काहीच आपल्याला वेळ इतर गोष्टीत घालण्यापेक्षा इथं घालवायचा आहे. बॉम्बे हायकोर्टची छान अशी ऍडव्हर्टाइजमेंट आपण पाहिलेली आहे. 2 वर्षासाठी त्यांनी हे सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे असं त्यांनी सांगितलं आहे. ओके. याबद्दल आपण हायकोर्टात तरी पण विचारणी करू आपण की नेमकं हे व्हॅलिडिटी पिरियड 2 इयर्स हे जे दिलंय नेमकं,
ते नेमकं कोणत्या गोष्टीसाठी आहे. सिलेक्शन आणि वेटिंग लिस्टसाठी आहे का, म्हणजे जॉब प्रोफाईल नेमकी 2 वर्षाची आहे, हे आपण क्लॅरिटी घेऊ आपण. ओके. येस. ओके, तर मग भेटूया असंच पुढच्या जाहिरातीमध्ये, जे कोणची येईल तेव्हा आपण तुम्हाला कळवू. धन्यवाद, एवढं सगळं तुम्ही ऐकलात, पूर्ण माहिती घेतलात. ओके, थँक्यू फ्रॉम स्पर्धा वेब.